आज दुसरा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते आणि आमच्या मराठवाड्याचं भूषण, आमच्या औरंगाबाद शहराचं भूषण मकरंद नासपुरे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी होता। या संबंधितचं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर संजीवनी तळेगावकर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो। त्यांनी नमस्कार मित्रांनो, चांदणे नेसून आले दुःख माझे कोवळे, मांडले मी काळजाच्या अक्षरांचे सोहळे। अशी काहीशी एक भावना घेऊन अक्षरांचा सोहळा हा एक मांडण्याचा प्रयत्न सातत्यानं कवितेमधून होत असलेला आणि आज त्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचे आवडते मकरंदजी अनासपुरे आज आपल्याला उद्घाटक म्हणून या कार्यक्रमात लाभलेले आहेत। अनासपुरे सरांच्या बद्दल काय बोलावं, ज्यांनी आपल्या सहज सुंदर सामर्थ्यशाली अभिनयानं आपल्या सगळ्यांच्या काळजात घर केलेलं आहे आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत संवेदनशील पद्धतीनं एक सकारात्मक काम उभं केलेलं आहे। एक कलावंत जेव्हा एक चांगला माणूस असतो तेव्हा किती उच्च पातळीचं काम होऊ शकतं हे या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करावं अशी गोष्ट आहे। आणि म्हणून आज आनंद याचा आहे की अशाच काहीशा अत्यंत संवेदनशील पद्धतीनं जगणारी मी आणि माझ्या कवितेसाठी उपस्थित ते आहेत की मुलांनी काही एक प्रयोग केलाय, काही जालन्याचे नट आहेत, नाटकातून काम करतात, सतीश लिंगडे असतील, सुमित शर्मा असेल, रेखा चव्हाण असेल, नाशिकवरून आलेली माझी मैत्रीण प्रतिभा शहाणे असतील किंवा जालन्याचेच आमच्या संगीत क्षेत्रामध्ये ताकदीनं उभं राहत असलेले तिने संन्यासी असतील, अंजली असेल, जय आणि यश असतील, ह्या सगळ्या जणांनी जाणीवपूर्वक एक घाट घातला की कवितेवर आपण काहीतरी करूयात आणि त्या सगळ्यांना सूत्रसंचालनाच्या माध्यमातून प्राध्यापक रवींद्र मगर सर यांनी खूप छान बांधून ठेवलंय। एक बांधणी छानशी झालेली आहे। जालन्यामध्ये कार्यक्रम झाला, खूप छान झाला, मजा आली। थंडीच्या दिवसातही आणि दिवाळीच्या सणाच्या दिवसातही खूप उदंड प्रतिसाद भेटला। सगळ्यांची इच्छा होती की औरंगाबादला कार्यक्रम व्हावा आणि योगायोगानं अनासपुरे सर इकडं होते, बोलले मी आणि त्यांनी माझ्या शब्दाचा मान राखला, याचा मला खूप आनंद आहे। मी ही गोष्ट मनात खूप कायमस्वरूपी जतन करून ठेवेल की एका कलावंतानं दुसऱ्या कलावंताला कशा पद्धतीनं दाद दिली पाहिजे। मित्रांनो, उत्कर्ष थिएटर निर्मित हा कार्यक्रम औरंगाबादच्या शब्द काव्य मंडळानं शताब्दी काव्य मंडळाच्या माध्यमातून आयोजित होतोय। त्याचे सर्वेसर्वा सुनील उबाळे, अभय दानी हे सर्व खरं तर कविता जगणारी माणसं आहेत। अत्यंत कमी अल्प वेळेमध्ये हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं आज ठीक आहे, गर्दी कमी आहे पण दर्दी आहेत असं आपण म्हणूयात। महत्त्वाचे जाणते लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, आत्मीय लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, याचा मला आनंद आहे। सभागृहामध्ये संतोष तांबे आहेत, मुद्दाम पैठणहून आलेले, आमचे सुधाकर जाधव सर आहेत, आंबोरे सर आहेत, समाधान इंगळे आहेत, असे कितीतरी चित्रकार श्रीधर आंबोरे मुद्दामहून आलेले आहेत या कार्यक्रमासाठी। आणि म्हणून हा कार्यक्रम तसा मी जाणीवपूर्वक म्हटलं की दर्दी महत्त्वाचे आहेत। व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं इकडे आहेत। व्यासपीठावर आमचे अंबेजोगाईची सांस्कृतिक भूमी कसदार करण्यासाठी सतत धडपडणारे झटणारे दगडूदादा लोमटे आहेत। सामाजिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं काम ज्यांनी कोरोनाच्या काळात केलं ते रमेश अण्णा मुळे आहेत, ज्यांचा आपण विशेष सत्कार या ठिकाणी आता केला। आमचे आदरणीय मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह आणि ज्येष्ठ साहित्यिक
दादा गोरेसर या ठिकाणी आहेत. हिंदी भाषिक असूनही मराठीबद्दल असलेलं प्रेम त्यांच्या वाचनातून सतत दिसत राहतं असे किशोरजी राठी या ठिकाणी आहेत. आमच्या जालन्याचे सतत आमच्यावर प्रेम करणारे, सतत सामाजिक कामातून समोर असणारे, त्याही सोबत निसर्गावर खूप प्रेम करणारे असे आमचे भाऊसाहेब घुगे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय याचा आनंद आहे. चिमुकल्या चिमुटभर इच्छांची ओंजळ जपणारी ही कविता आहे. खूप जास्त काही तिच्याकडून अपेक्षा नाहीत माझ्या, पण कवितेनं खूप गणगोत दिलं. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर खूप लोक भेटली, खूप चांगली लोक भेटली. असे कार्यक्रम, कवितेचे असलेले प्रयोग, सादरीकरणातून होत असलेले प्रयोग आपण नेहमी पाहतो मित्रांनो. मग ते शेवंतीचं बन असेल किंवा मराठवाड्याचा गळा खानदेशचा मळा असेल किंवा लेझीम खेळणारी पोरं, हे जे संजय कृष्णाजी पाटील यांच्या कवितेवर झालेला प्रयोग असेल, असे कितीतरी कवितेचे सादरीकरणाचे प्रयोग आपण होत असताना पाहतो. पण शब्द, नाट्य, संगीत, स्वर ह्या सगळ्यांना बांधून ठेवणारा हा एक वेगळा प्रयोग या मुलांनी, या कवींनी म्हणण्यापेक्षा नाट्य कलावंतांनी आणि सगळ्याच कलावंतांनी केलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही आता अनुभवणार आहातच. पण अनासपुरेंसाठी मी 2 ओळी अशा या ठिकाणी म्हणेल. तू येणार म्हणून तिने गाव वेशीपासून गाव कुसापर्यंत पसरवून ठेवल्यात जगण्याच्या इच्छा. तू येणार म्हणून तिने गाव वेशीपासून गाव कुसापर्यंत पसरवून ठेवल्यात जगण्याच्या इच्छा. आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे केले काळजाचे ठोके, सहर्ष स्वागताचे फलक केले. फक्त तू येणार म्हणून. हे कुणाचं तरी येणं कुणाच्यासाठी तरी किती अप्रूप असतं, हे कवी लोक किती हळव्या पद्धतीनं मांडू शकतात हे आपण सगळे जाणत आहात. आणि म्हणून या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा आहेत असं गृहीत धरते आणि तुम्हा सगळ्यांचं अगदी अंतःकरणपूर्वक मनस्वी स्वागत करते आणि मी थांबते. खरं तर अनासपुरेंच्या मकरंदामध्ये आणि रसिकांमध्ये मी काटा बनू इच्छित नाही. पूर्ण विराम घेते. धन्यवाद. आए हो तो जाने की जिद ना करो और जाते भी हो तो फिर आने का वादा करो, या माफक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. आणि मराठवाड्याच्या बोलीत भाषेचा मकरंद ज्यांनी संबंध मराठी भाषिकांवर त्याची पकरण केली असे मकरंद अनासपुरे यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत द्यावं. राम राम. मी फार दीर्घ मनोगत व्यक्त करणार नाही, कारण आपण सगळेच माझ्यासहित कार्यक्रमाच्या उत्सुकतेपोटी इथे जमलेलो आहोत. तर कार्यक्रमाचं औचित्य कळणारा पाहुणा असला म्हणजे बरं असतं, नाही तर त्याची गाडी एकीकडे धावत असते आणि कार्यक्रम एकीकडे राहत असतो. पण आज इथं बोलवलं त्याबद्दल काही मनोगत थोडक्यात व्यक्त करतो. मंचावर उपस्थित आमचे आदरणीय दादा, आमचे दगडू दादा, रमेश अण्णा मुळे, आमचे मित्र भाऊसाहेब घुगे, राठी साहेब, आणि आज ज्यांच्या ह्या कवितांवरचा कार्यक्रम आहे त्या संजीवनी तडेगावकर. मी मध्ये एक साधारण हा महिना सुरू झाला त्यावेळी पाथर्डीला गेलो होतो कवी संमेलनाला. स्वर्गीय आमदार राजीव राजळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते ठेवलं होतं. जेव्हा राजळे साहेब जिवंत होते त्यावेळी त्यांनी ती सुरुवात केली होती आणि त्याही कार्यक्रमाला मी गेलो होतो. तर तिथलं काव्य संमेलन अटेंड केलं होतं आणि आता मोनिकाताईंची इच्छा होती तुम्ही या, तर मी म्हणलं मी येतो आणि मी गेलो. आणि तुकाराम धांडे, नारायण सुमंत, नारायणपुरी, भरत दौंडकर असे आमचे सगळे ऐकलेले, वाजलेले, नावाजलेले सगळे कवी आणि नेहमीच ज्यांना ऐकतो असं. आणि पहिल्यांदा मी संजयनीजींची कविता ऐकली त्यांच्या तोंडून. काही वर्षापूर्वी मी जालन्यात आलो होतो त्यावेळी अशीच ओळख झाली होती.
नेहमी काय होतं, गर्दीमध्ये आपण आपलं रामराम करून सटकून जातो पुढे, त्या व्यक्तिमत्वाचा तसा परिचय होत नाही. पण मी त्यांची कविता ऐकली आणि मी फार स्तब्ध झालो. अरे म्हणलं, या कोण आहेत? आणि आपल्याला यांची कविता इतके दिवस माहिती कशी नव्हती? वाचून माहीत असणं वेगळं आणि कवयित्री म्हणून माहीत असणं वेगळं, हे मला त्या दिवशी भान आलं. आणि आमचे सदानंद देशमुख एक शब्द प्रयोग करतात, मधागळ आवाज, असं त्यांचं एक. तो मधागळ आवाज मला त्या संजीवनीजींच्या कवितेमध्ये आढळला. आणि मी म्हटलं, आपण याचं गाणं करू आणि कुठेतरी वापरू. ते मी आत्ताच सांगून ठेवतो, राईट्स 4 चौघात घेऊन ठेवलेले. उद्या हे गाणं दुसरे कुठे आलं तर मी दावा ठेवते. तर इतकी सुंदर कविता ऐकल्यानंतर मग परिचय झाला आमचा. मी एक वेब सिरीज मराठवाड्यामध्ये एक प्रयोग म्हणून करतो आहे, मराठवाड्यातीलच बहुतांश कलावंत घेऊन. कारण बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, तुम्ही तिकडे गेलात, तुम्ही नाव कमावलं, मग आपल्या मुलांसाठी काय केलं वगैरे असं. तर मी म्हटलं, आपल्या भूमिकेवर काहीतरी करूया, म्हणून इथे एक सुरुवात म्हणून वेब सिरीज, आता ती आज संपवली मी. तर ती करत असताना आईच्या भूमिकेत मी म्हणलं, मॅडम तुम्ही करा. तर त्यांचा अभिनयाशी तसा संबंध नाही. मी म्हटलं, स्टेजशी तर आहे, अभिनयाचा तसाही नसतो, आमचाही नव्हता. आम्ही स्टेजवर आलो आणि आम्ही पुढे अभिनेते झालो. स्टेजवर 2 पद्धतीची माणसं घडतात, नेते घडतात किंवा अभिनेते घडतात. आणि दोघांमध्ये मूलभूत फरक असा असतो की नेते लोकांना आनंदही देतात आणि दुःखही देतात, आणि अभिनेते फक्त आनंद देतात. तर मला त्यांच्या कवितेमधल्या बोलीभाषेची गंमत वाटली. आणि माझ्या असं लक्षात आलं, मग नंतर त्यांच्या काही कविता वाचल्यानंतर, की ग्रामीण प्रतिभांचा फार चपखल असा उपयोग त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये केलेला आहे. आणि ही आपल्या गावाकडची बाई आहे असं आपल्याला उचंबळून येतं, असं मला झालं. कारण ते शब्द, ती मांडणी, ती आपल्या मातीतली असणं. मला नेहमी असा प्रश्न विचारला जातो किंवा बोललं जातं की मराठवाड्याच्या बोलीभाषेला तुम्ही मोठं केलं, तुम्ही पडद्यावर नेलं. तर मी म्हणलं, आपल्या भाषेला मोठं करण्याची शक्ती ही कुठल्याही माणसात नसते, यावर माझा विश्वास आहे. हा, भाषेने मला मोठं केलेलं असू शकतं, कारण ती माझ्या आधी पण होती, माझ्या नंतरही राहणार आहे. त्यावर कितीतरी शिलेदार पायवाटेवरून चालत चालत पुढे जातील. तर भाषेतली जी गंमत आहे, सुरुवातीला जेव्हा मी मुंबईत गेलो होतो तेव्हा मला हसायचं बरेच जण माझ्या बोलण्यामुळे. आपल्याकडे इंग्रजी सुद्धा आपण इतकं मजेशीर बोलतो. बरं, मास्तर आपले मराठवाड्यातले, चेंज द टेन्स बरं. तर मी अजूनही मॅडम असं म्हणत नाही, मॅडमच म्हणतो आजही. तर ते आपल्या भाषेने दिलेलं हेच आहे ना, ठाशीवपणा. सुरुवातीला हसले, अलीकडच्या काळात बरेच मातब्बर लोक माझ्याशी बोलताना मराठवाड्याच्या भाषेत बोलतात, त्याचा मला आनंद होतो. अरे कसा आहेस रे मक्या, असं मग कुणीतरी मोठं नट बोललं की मला वा 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 चला. तर त्या भाषिक सौंदर्यातून आपण जडणघडण करत असतो. मग त्यांच्याविषयी मी थोडंसं जाणून घेतलं. मग लक्षात आलं की गेवराई जवळ गाव आहे, आमच्या बिडाकडलीच बाई आहे. आणि तिथून लहान वयामध्ये लग्न झालं, मग लग्नाची जबाबदारी पडली. मग त्यानंतर लग्नानंतर निगुतीनं शिक्षण करणं, लग्नानंतर ग्रॅज्युएशन करणं, पोस्ट ग्रॅज्युएशन करणं, नंतर डॉक्टरेट करणं, हा प्रवास मला अचंबित करणारा होता. लग्न झाल्यानंतर शक्यतोवर आपल्याकडची संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती असते. आणि जनरली काय करायचं शिकून मग तुला व्हाय तिकडंच, असं अशी जनरली हे असते. पण मी त्यांच्या मिस्टरांशी पण परिचित झालो आणि मला इतकं छान वाटलं की या गृहस्थांनी आपल्या बायकोला डॉक्टरेटपर्यंत नेलं, यामध्ये त्यांचंही श्रेय तितकंच महत्त्वाचं आणि तितकंच आनंदाचं, अभिमानाचं. ते फार क्वचित बोलतात असं माझ्या लक्षात आलं. मग माझ्या लक्षात आलं, जी फार कर्तृत्ववान माणसं असतात ती क्वचित बोलतात. तर त्यामुळे ती एक गंमत मी बघत असताना, आणि त्यांनी मला काही नियतकालिक दिली, आशयघनचे काही अंक दिले.
आणि मी म्हटलं की आशयघनसारखं नियतकालिक चालवणारी, किती निगुतीनं चालवणारी ही बाई आहे, ही किती श्रेष्ठ आहे, असं माझ्या मनात प्रश्न आला. आणि शेवटी काय आहे की आपण जिथे आहोत, ज्या मातीत आहोत, त्या मातीत राहून आपण आपले इमले बांधू शकतो, हा विश्वास सगळ्यांचा असलाच पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की कलावंतांनी व्यक्त होताना स्वतःच्या बोलीभाषेतच व्यक्त व्हावं आणि तेच श्रेष्ठ होतं जगभरात कुठे. मी शेक्सपियरचं नाटक करून काय करू असा मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे मी अभिनेता म्हणून त्यात बरा रोल करेलही कदाचित, पण मांडणी माझी करताना माझ्या भाषेतले लेखक कुठे आहेत, मग मी त्यांचं बोलेन. म्हणून मग माझे बोलीभाषेतले शब्द ठाशीव पद्धतीनं पडद्यावर येत गेले. पात्रसुद्धा तसेच येत गेले. मांजर सुंबेकर, कुंथलगिरीकर, मादळ मोईकर, ढेंगळी पिंपळगाव, हे सगळे शब्द आपली गावं आपली आहेत. मग ती आपण ठासून तिथं का नाही मारायची. आणि ती यशस्वी झाली पण, त्यामुळे ती होतात यावर माझा विश्वास आहे. फक्त तुम्ही आत्मविश्वासी आहात की नाही ही ती गोष्ट. मग संजीवनी तडेगावकरांबद्दल एक गोष्ट मला अशी म्हणावीशी वाटली की एकदा एका गावात पाऊस पडत नव्हता, म्हणून गावकऱ्यांनी ठरवलं की दुसऱ्या दिवशी आपण डोंगरावर जाऊन प्रार्थना करू, म्हणजे पाऊस पडेल. दुसऱ्या दिवशी गाव निघालं. त्यात एक छोटासा मुलगा होता, तर त्याने हातात छत्री घेतली होती. तर ते बघून गावचा प्रमुख चिडला आणि तो म्हणाला, अरे पाऊस पडत नाहीये म्हणून आपण प्रार्थना करायला चाललो आणि तो हातात छत्री काय घेतलीस. तर तो मुलगा म्हणाला, माझी खात्री आहे मी ज्यावेळी प्रार्थना करील त्यावेळी पाऊस पडेल. तर हा आत्मविश्वास असणं, या गोष्टीमधला तो बालक म्हणजेच संजीवनी तडेगावकर आहे असंही मला म्हणावंसं वाटतं आज. की ज्या निगुतीनं, ज्या आत्मविश्वासानं, आपल्या गृहिणी ह्या निगुतीनं, आपल्याकडचा स्वयंपाक इतका चांगला असतो. मराठवाड्यातले जेवलं की लोक, मी खूप जणांना जेव घातले आपल्याकडचं, ते इतके खुश होते. आलं म्हणतो काय मस्त यार जेवण. पाकक्रिया तीच आहे, पण करणारी निगुतीची आहे की नाही हा तो भाग असतो. रेसिपी तीच असते, फक्त ती व्यवस्थित करता आली पाहिजे, ते हात व्यवस्थित लागले पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटलं की आज या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं, कारण काव्यामध्ये नाट्य शोधणारी मंडळी ही मला जास्त जवळची वाटतात. म्हणून मी सगळ्यात आधी अभिनंदन उत्कर्ष थिएटरच्या माझ्या सर्व स्नेहांकितांचं करतो, कारण मीही ह्याच प्रक्रियेतनं आलेला कलावंत आहे. त्यामुळे त्यांना काव्यातनं नाट्यस्फूर्ण किंवा विविध आविष्कार सुचणं ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते. मला बऱ्याचदा इंद्रजित भालेरावांच्या आम्ही कावडाचे धनीवर पण आपणही काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात आहे. तो योग येईल तेव्हा मी निश्चितपणे करेल. पण आपल्या मातीमध्ये इतकं सकस लिहिणारी मंडळी आहेत, म्हणजे अगदी महानोरांपासून आपण सगळ्यांना जवळून ओळखतो आणि त्या शब्दांमध्ये फार ठाशीवपणे, थेटपणे आणि मातीचा फार चांगला सुगंध आहे. म्हणून आपल्या मातीबद्दल बोलतात, मराठवाड्यातली माती म्हणजे जोंधळे नुसते टाकले तरी पीक कापून घरी या, अशी सकस आणि सुपीक माती. तर या मातीमध्ये सकस आणि सुपीक पीक येणं ही फार तशी म्हणजे वेगळी गोष्ट नाही आहे. आज संजीवनी तडेगावकरांशी परिचय झाल्यानंतर मला हे सगळं म्हणजे आपलेच काखेत कळसन गावाला वळसा असतो तशी आपली काहीतरी अवस्था. आपण परदेशी माणसं, वेगवेगळी श्रेष्ठ माणसं शोधत जातो. आपल्यातली श्रेष्ठ माणसं आपण का शोधत नाही असा प्रश्न मग पुन्हा पडत जातो. आणि परमेश्वर असेलच तर त्याची एक मला आवडलेली गोष्ट अशी आहे की त्यांनी लौकिक जगामध्येच अलौकिकत्वाचे धागे गुंफलेले आहेत. ते तुम्हाला फार व्यवस्थितपणे शोधता आले पाहिजे. तर ती शोधण्याची प्रक्रिया अव्याहत चालू ठेवणं हे मला महत्त्वाचं वाटतं. आज या निमित्ताने मला इथे बोलवलं, मला व्यक्त होता आलं, याबद्दल मी आभार मानतोच. पण खरं तर आता मी म्हणतो की कार्यक्रमामध्ये आणि तुमच्यामध्ये रसिकांमध्ये मी फार अडथळा ठरू इच्छित नाही. म्हणून औचित्य साधून मी माझं हे मनोगत थांबवतो. संजीवनीजींना आणि उत्कर्ष थिएटरला मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि समोर बसून हा कार्यक्रम बघायला मला आवडेल असं मी सांगतो, कारण उत्कर्षवाले आतल्या आत्म शिव्या देत असतील आणि ते धंदे करायचे. कधी उरकते ती किती वेळ झाला रे. कॉन्ट्रॅक्ट शोला नेहमी होतं 2 अंकामध्ये 1.5 तास जातो. पहिला अंक होऊन समारंभ सुरू केला की म्हणजे वक्त्याला त्याचं भान पाहिजे. एका सभेमध्ये एक वक्ता बोलू लागला आणि लोक म्हणले थांबतंय कधी हे, म्हणून त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्याला वाटलं बघा उशिरा का होईना दाद मिळाला.
पण त्याने अजून जोर लावला. थोड्या वेळाने घसा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण जास्त बोललोय. मग ते म्हटलं माफ करा श्रोते हो, घरातनं बाहेर निघताना गडबडीत हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं, त्यामुळे वेळेचं लक्षात नाही आलं, थोडं जास्त बोललो. एक जण उठला आणि म्हणलं घड्याळाचं राहू दे, मागच्या भिंतीवरचं कॅलेंडर तर बघायचं. बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये याची काळजी घेतो. माझं हे मनोगत थांबवतो. पुन्हा एकदा सदिच्छा आणि शुभेच्छा. जय जवान जय किसान.